Being Neighborly is a beautiful story which is written by Louisa Alcott. Being Neighborly ही अत्यंत सुंदर कथा लुईसा अल्कॉट यांनी लिहिली आहे. दिस इज द स्टोरी अबाउट अ चाइल्ड नेम लॉरी अँड जो. ही कथा लॉरी आणि जो यांची आहे. बी हेल्पफुल टू द पीपल who live in our neighbor or building is the message of the story. या कथेचा मुख्य सारांश, मुख्य संदेश, आपल्या शेजारच्यांवर प्रेम करा, आपल्या शेजारच्यांना सदैव मदत करा, हा खरं तर मुख्य सारांश आहे. द गिवन स्टोरी इज अबाउट 4 मार्च सिस्टर्स नेम मेग, जो, बेथ अँड एमे. ही कथा मार्च कुटुंबातील 4 भगिनींची आहे. मेग, जो, बेथ आणि एमे. अँड देअर फ्रेंडशिप विथ देअर सिस्टर लॉरी. लॉरी नावाचा शेजारचा एक मुलगा आहे. त्यांच्या त्या लॉरीबद्दल, लॉरीसोबत झालेली फ्रेंडशिप याविषयी कथा आहे. बी ह्युमन अँड काइंडनेस इज द सेंट्रल आयडिया ऑफ द स्टोरी. या कथेचं मुख्य कथानक बी ह्युमन, माणूस व्हा, आणि काइंडनेस, दया दाखवा, हे आहे. कॅरेक्टर्स या बीइंग नेबरली या धड्याचे मुख्य कॅरेक्टर्स खालीलप्रमाणे. 1. जो. शी वॉन्ट्स टू बी रायटर. जो भगिनी जी आहे तिला रायटर व्हायचं आहे. शी हॅज क्विक टंग. जास्त बडबड करणारी आहे. शी इज अ टॉम बॉय. पुरुषासारख्या आवडीनिवडी आहे तिच्या. शी ऑलवेज रिॲक्ट व्हेरी क्विकली. अत्यंत क्विक रिॲक्शन देणं हे तिचं वैशिष्ट्य आहे. बट शी ऑलवेज ट्राय टू कंट्रोल हरसेल्फ. पण ती कायम स्वतःला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते. दुसरं कॅरेक्टर आहे मेग, द ओल्डेस्ट मार्च सिस्टर. शी इज काइंड ॲज वेल ॲज रिस्पॉन्सिबल. काइंड आहे, रिस्पॉन्सिबल आहे. शी इज जेंटल अँड लव्हेबल. अर्थात सभ्य आहे, लव्हेबल पण आहे. शी लाईक्स लक्झरी. तिला मस्तपैकी लक्झरियस लाईफ जगायला आवडतं. कॅरेक्टर नंबर 3, बेथ. द 3rd मार्च डॉटर. शी इज क्वाईट ॲज वेल ॲज व्हर्चियस. शांत आहे, सज्जन आहे. शी ऑलवेज लाईक्स टू प्लीज अदर्स. इतरांना आनंद देणं, इतरांना आनंदित ठेवणं बेथला आवडतं. शी लाईक्स म्युझिक अँड प्लेज पियानो व्हेरी वेल. संगीताची आवड आहे, पियानो छान वाजवते. चौथी भगिनी आहे एमे, द यंगेस्ट मार्च गर्ल. शी इज आर्टिस्ट. शी इज ब्युटिफुल. तिला खरं तर आर्टिस्ट व्हायचं आहे. ती ब्युटिफुल आहे, आर्टची आवड आहे. कॅरेक्टर नंबर 5, लॉरी. ही इज चार्मिंग, रिच. शेजारी राहणारा मुलगा लॉरी चार्मिंग आहे, रिच आहे. ही लिव्ज नेक्स्ट डोअर टू मार्च फॅमिली. मार्च कुटुंबाच्या शेजारी हा राहतो. गुड हार्ट, चांगला आहे तो. 6वं कॅरेक्टर आहे मिस्टर लॉरेन्स, लॉरीज ग्रँडफादर. ते लॉरीचे ग्रँडफादर आहे. ही इज लव्हिंग अँड काइंड. ही सीम्ड रफ. वाटताना ते रफ वाटतात, पण प्रत्यक्षात ते रफ नाही आहे. ही जी स्टोरी आहे, नाव लिसन अँड इम्पॉर्टंट पॉइंट्स, इम्पॉर्टंट सेंट्रल आयडिया, थीम ऑफ द स्टोरी. ही जी स्टोरी आहे बीइंग नेबरली, ऐकूया. दिस इज द स्टोरी ऑफ जो मार्च अँड लॉरी. जो ट्राईड टू मेक फ्रेंडशिप विथ लॉरी and decided to behave like good neighbor. It is a snowball day and Joe March decided to go out and dig path in the snow. She decided to make the path for her sister, Big March. She liked to walk on the road carrying her dolls. Her dolls were not in a good condition, but liked them very much. The March house was small, brown and shabby. It was separated by low hinge from Mr. Lawrence's
large stone mansion. Joe saw Laurie sitting near one of the windows on the second floor. She felt very sorry for the poor lonely boy. Laurie was lonely boy. She threw snowball at the window, grabbing Laurie's attention. Joe inquired Laurie about his absence. He admitted that he had been sick with a cold. He invited Joe to come over. Joe arrived soon after an armful of offering for Laurie. Plate of mangin, a kind of custard, from Meg and Keaton from Bath. Joe straightened up to Laurie's quarter and offered to read out loud any book to Laurie. But Laurie begged her to talk with him. So both Laurie and Joe talked with each other. Joe told him about her family. Laurie and Joe talked each other very frankly. Laurie revealed that he sometimes spit to the March family, but Joe saw that only did it because he was orphan. His parents died when he was young, so he was now with his grandfather. Laurie was lonely. Laurie stepped out to see a doctor. Joe was standing before the fine portrait. The portrait was of the gentleman. It was Laurie's grandfather. When the door opened again, Mr. Lawrence, Joe's grandpa came in. Without turning, Joe remarked that she should not be afraid of Grandpa. She further added that Grandpa got kind eyes, grim face, and had tremendous will of his own. She claimed that he was not handsome as her grandfather, but she liked him. Laurie's grandpa thanked her. Joe was surprised to see him. Joe told him that she felt Laurie needed to spend more time with kind of his own age. Mr. Lawrence realized there might be some truth so what Joe had told them. Mr. Lawrence assured to visit Joe's family. He wanted to meet her mother. After that, Joe left to the place. बीइंग नेबरली या कथेचा मराठी सारांश आपण बघूया. बीइंग नेबरली ही कथा लुईसा अल्कॉट यांनी लिहिलेली आहे. आपल्या शेजारील व्यक्तींशी दयेने वागा, प्रेमाने वागा असा संदेश देणारी ही कथा बी ह्युमन अर्थात मानव व्हा असा महान हितोपदेश आपल्या सगळ्यांना करते. हे कथानक जो, मेग, बेथ, एमे या मार्च कुटुंबातील भगिनींविषयी अर्थात बहिणींविषयी आहे. अजून एक पात्र या कथेमध्ये महत्त्वाचं आहे, लॉरी. काइंडनेस अर्थात दया हा या कथेचा मुख्य विषय आहे. एक हिमवर्षाव होत असलेला दिवस होता. बर्फ पडत होतं. 4 बहिणींपैकी भटकंती करण्याची आवड असणाऱ्या जो या भगिनीने बाहेर जाऊन बर्फात रस्ता शोधायचं काम सुरू केलं. मार्च कुटुंबाचं घर लहान, तपकिरी रंगाचं, खराब झालेलं. घराजवळील वेलीची हिरवीगार पाने उन्हाळ्यात वाळून गेली होती. याच घराच्या शेजारी लॉरेन्स यांचं मोठ्या दगडी हवेलीसारखं एक मोठं घर होतं. जो हिला या लॉरेन्स यांच्या दगडी हवेलीसारख्या दिसणाऱ्या दुसऱ्या मजल्यावरील एका खिडकीजवळ एक मुलगा बसलेला दिसला. त्याचं नाव होतं लॉरी. तो एकटाच शांतपणे बसला होता. जोला या मुलाबद्दल वाईट वाटलं. तिने त्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी एक स्नोबॉल अर्थात बर्फाचा गोळा त्याच्या खिडकीच्या दिशेने फेकला. लॉरीने जोला घरी यायचं आमंत्रण दिलं.
तो थंडीने आजारी होता. लॉरी एकटा होता, थंडीने आजारी होता. त्याने दिलेल्या आमंत्रणानुसार जो त्याच्या घरी त्याला भेटायला आली. येताना त्याच्यासाठी खाद्यपदार्थ तिने आणले होते, ज्यात तिच्या बहिणीने म्हणजे मेगने बनवलेला ब्लॅक मँगेज अर्थात एक प्रकारचा कस्टर्ड होता. आपल्यासोबत जोने एक लहानसं मांजरीचं पिल्लू छानपैकी आणलं होतं. जो जेव्हा लॉरीच्या घरी आली तेव्हा तिने लॉरीचं घर नीट पाहिलं. खरं तर जो त्याला म्हणाली, पुस्तकांविषयी काही बोलूया, पुस्तक वाचूया. लॉरी मात्र गप्पा मारायसाठी उत्सुक होता. तोही म्हणाला, पुस्तकांपेक्षा आज गप्पाच मारूया. दोघांनी बऱ्याच गप्पा मारल्या. जोने लॉरीला आपल्या स्वतःच्या कुटुंबाविषयी बरंचसं सांगितलं. लॉरी पण अत्यंत फ्रँक होता. त्याने प्रामाणिकपणे सांगून टाकलं की तो कधीकधी मार्च कुटुंबाची माहिती गपचूपपणे मिळवतो. एकमेकांशी मोठ्या आनंदाने वागणाऱ्या मार्च कुटुंबाची माहिती मिळवायला मला खूप आवडतं. तुम्ही 4 भगिनी, तुमचा मनमोकळा स्वभाव मला खूप आवडतो, असा लॉरी जोला म्हणाला. त्याच्या बोलण्यातून, गप्पा मारण्यातून जोच्या लक्षात आलं, लॉरीचे आईवडील हे त्याच्या लहानपणी मरण पावल्यामुळे तो आपल्या आजोबांच्या सोबत राहत होता. तो एकटाच राहायचा. लॉरीला त्याच्या डॉक्टरांकडे जायचं होतं. तो डॉक्टरांना भेटण्यासाठी खरं तर घराबाहेर पडला. याच वेळी जो मात्र लॉरीच्या आजोबांचं पोर्ट्रेट पाहत होती. यावेळेला लॉरीचे आजोबा देखील आत आले. मागे उभ्या असलेल्या जोला मात्र हे समजलं नाही. त्यांच्याकडे न बघता जो म्हणते कशी, आजोबांचा चेहरा जरी उग्र वाटत असला तरी त्यांचे डोळे मात्र प्रेमळ आहेत. ते जरी माझ्या आजोबांइतके देखणे नाही तरी ते मला आवडतात. आजोबा आपल्याकडे पाहतायत, आजोबा आलायत. हे ऐकल्यावर मात्र, हे पाहिल्यावर ज्योत चमकते. आजोबा तिला थँक्स मानतात, आजोबा तिचे आभार मानतात. त्यांना पाहिल्यावर जोला खूप आश्चर्य वाटतं. ते आजोबांना म्हणते, लॉरीने खरं तर त्याच्या वयाच्या मुलांसोबत जास्त वेळ घालवला पाहिजे. हे त्याच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आजोबांना देखील तिचं बोलणं पटतं. ते तिला सांगतात, एक दिवस मी नक्की तुझ्या आईला भेटायला येईल. जो, लॉरी आणि आजोबा यांचा निरोप घेऊन आपल्या घराकडे निघते. बिंग नेबरली हे कथानक जो आणि लॉरी यांच्या निकोप मैत्रीचं खरं तर उत्तम उदाहरण आहे. ही कथा खरं तर बिंग ह्युमन, बी अ ह्युमन, मानव व्हा, बी काइंडनेस, ऑलवेज बी अ काइंड, नेहमी काइंड रहा, प्युअर फ्रेंडशिप, चांगली फ्रेंडशिप करा, लव युअर नेबर, हेल्प युअर नेबर, असा महान हितोपदेश देते.